जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरासमोर किंवा अंगणात ब्रह्मकमळाचे झाड आहे का? जर असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकल्या नसतील. ब्रह्मकमळ हे फक्त एक फूल नाही, तर अनेक भक्तांच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि दैवी अनुभवांचा एक जिवंत साक्षीदार मानले जाते. असे म्हणतात की ज्या घरात ब्रह्मकमळ फुलते त्या घरावर देवाची विशेष कृपा असते. काही लोकांच्या आयुष्यात या फुलामुळे आश्चर्यकारक बदल घडले, तर काहींना मनःशांती, सुख आणि समाधान लाभले. पण यामागचे खरे रहस्य काय आहे? ब्रह्मकमळाचे धार्मिक महत्त्व नेमके काय आहे? हे फूल रात्रीच का उमलते? आणि घरात ब्रह्मकमळ असेल तर कोणती काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ अवश्य लिहा. मित्रांनो, निसर्गाने आपल्याला अनेक सुंदर आणि अद्भुत गोष्टी दिल्या आहेत. त्यातीलच एक अतिशय विशेष देणगी म्हणजे ब्रह्मकमळ. हे फूल दिसायला जितके सुंदर आहे तितकेच त्याचे आध्यात्मिक महत्त्व देखील मोठे मानले जाते. भारतातील अनेक भागांमध्ये ब्रह्मकमळाला अत्यंत पवित्र मानले जाते. काही ठिकाणी तर हे फूल देवाला अर्पण करण्यासाठी सर्वात शुभ मानले जाते. ब्रह्मकमळाचे नाव ऐकले की आपल्या मनात एक वेगळीच भक्तिभावना निर्माण होते, कारण या फुलाचे नाव साक्षात ब्रह्मदेवाशी जोडले गेले आहे. लोकमान्यतेनुसार हे फूल दैवी ऊर्जा आणि सकारात्मक स्पंदनांचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे ब्रह्मकमळाचे फूल वर्षभर दिसत नाही. हे विशिष्ट काळात आणि विशिष्ट परिस्थितीत उमलते. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे फूल बहुतेक वेळा रात्री उमलते. रात्रीच्या शांत वातावरणात जेव्हा हे शुभ्र पांढरे फूल हळूहळू उमलते, ते दृश्य पाहणाऱ्याच्या मनात भक्ती आणि आनंद निर्माण करते. अनेक भक्त तर या क्षणाला अत्यंत शुभ मानतात. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात आणि देशातील अनेक भागांमध्ये ब्रह्मकमळाबद्दल विविध कथा सांगितल्या जातात. या कथा ऐतिहासिक असोत किंवा लोकपरंपरेतून आलेल्या असोत, पण त्या श्रद्धेला अधिक बळ देतात. अशीच एक कथा सांगितली जाते. एका छोट्याशा गावात एक गरीब पण अत्यंत भक्तिमान व्यक्ती राहत होती. त्याच्याकडे फारशी संपत्ती नव्हती, पण त्याच्या मनात देवाविषयी अपार श्रद्धा होती. त्याच्या घरासमोर एक ब्रह्मकमळाचे झाड होते. तो दररोज पहाटे उठून त्या झाडाची स्वच्छता करायचा, त्याला पाणी घालायचा आणि देवाचे नामस्मरण करत त्या झाडाजवळ बसायचा. एके वर्षी त्या गावात भयंकर दुष्काळ पडला. नद्या आटल्या, विहिरी कोरड्या पडल्या. लोक चिंतेत होते, पण त्या भक्ताने आपली श्रद्धा सोडली नाही. तो रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहिला आणि ब्रह्मकमळाच्या झाडाची सेवा करत राहिला. लोक त्याची थट्टा करायचे, पण त्याचा विश्वास अढळ होता. काही दिवसांनी आश्चर्यकारकपणे त्या भागात पाऊस सुरू झाला. हळूहळू परिस्थिती सुधारू लागली. गावकऱ्यांनी हे सर्व पाहिले आणि त्या भक्ताच्या श्रद्धेचे कौतुक केले. मित्रांनो, या कथेचा अर्थ असा नाही की झाडामुळे चमत्कार झाला, तर श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सततची भक्ती यामुळे माणसाला संकटांशी लढण्याची ताकद मिळते. आणि हाच खरा अध्यात्माचा संदेश आहे. आजही अनेक भक्त ब्रह्मकमळाला भक्तीचे आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानतात. त्यामुळे हे झाड घरात असेल तर त्याची प्रेमाने काळजी घ्या, कारण कोणतीही वनस्पती ही निसर्गाची अमूल्य देणगी असते आणि तिची सेवा करणे म्हणजेच देवाच्या सृष्टीची सेवा करणे होय. मित्रांनो, आता प्रश्न येतो की जर आपल्या घरात ब्रह्मकमळाचे झाड असेल तर त्याची पूजा कशी करावी? अनेक भक्तांना असे वाटते की खूप मोठे विधी केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही. पण खरे पाहिले तर देवाला तुमच्या मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. तुमच्याकडे वेळ कमी असला तरी मनापासून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. सर्वप्रथम ज्या ठिकाणी ब्रह्मकमळाचे झाड आहे ती जागा स्वच्छ ठेवा. आजूबाजूला कचरा किंवा अस्वच्छता राहू देऊ नका, कारण स्वच्छतेमध्येच देवत्वाचा वास असतो असे आपल्या धर्मात सांगितले आहे. त्यानंतर सकाळी किंवा संध्याकाळी झाडाजवळ जाऊन नमस्कार करा. एक छोटासा दिवा लावू शकता, अगरबत्ती लावू शकता, पण झाडाला कोणतीही हानी होणार नाही याची काळजी अवश्य घ्या. त्यानंतर स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप काही मिनिटे मनापासून करा. तुम्हाला मनात एक वेगळीच शांतता जाणवेल. जर घरात फळे असतील तर त्यांचा नैवेद्य दाखवा. नसतील तरीही चिंता करू नका,
कारण देवाला पदार्थापेक्षा भावना प्रिय असतात. मित्रांनो, ब्रह्मकमळाच्या झाडाची पूजा करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. फक्त इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून पूजा करू नका, तर देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ज्या व्यक्तीच्या मनात कृतज्ञता असते त्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद वाढत जातो. आता आपण जाणून घेऊया ब्रह्मकमळ फुलण्याबद्दल काही विशेष गोष्टी. अनेक भक्त असे सांगतात की ब्रह्मकमळ फुलण्याआधी घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. मनातील नकारात्मक विचार कमी होतात. घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते. काहींना चांगल्या बातम्या मिळतात तर काहींना नवीन संधी प्राप्त होतात. मात्र मित्रांनो, याकडे अंधश्रद्धेने पाहू नका. प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेने आणि आपल्या कर्मानुसार घडत असते, परंतु श्रद्धेमुळे मनाला बळ मिळते हे नक्की. जेव्हा ब्रह्मकमळाचे फूल उमलते तेव्हा अनेक भक्त त्या क्षणी देवाचे नामस्मरण करतात. काही जण आरती करतात, काही जण संपूर्ण कुटुंबासह प्रार्थना करतात, कारण हे दृश्य खरोखरच मन मोहून टाकणारे असते. रात्रीच्या शांत वातावरणात हळूहळू उमलणारे ते शुभ्र पांढरे फूल पाहणाऱ्याच्या मनात भक्तीने भरून जाते. मित्रांनो, आता आपण एक छोटी प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, आमच्या घरावर तुझी कृपा सदैव राहू दे. आमच्या मनातील अहंकार दूर कर. आम्हाला चांगले विचार दे, सत्कर्म करण्याची बुद्धी दे आणि प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती दे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ब्रह्मकमळाला विशेष आदराने पाहिले जाते. काही कुटुंबांमध्ये हे फूल उमलले की प्रसाद वाटला जातो, भजन केले जाते, देवाचे आभार मानले जातात. या परंपरा फक्त धार्मिक नसतात, तर त्या कुटुंबातील एकोपा आणि प्रेम वाढवण्याचे काम करतात. आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस खूप व्यस्त झाला आहे. मोबाईल, काम, चिंता आणि तणाव यामध्ये आपण स्वतःलाच विसरून जातो. अशा वेळी निसर्गाच्या जवळ जाणे खूप गरजेचे आहे. एक झाड लावणे, त्याची सेवा करणे, त्याला पाणी घालणे ही देखील एक प्रकारची साधना आहे. ब्रह्मकमळाचे झाड आपल्याला हाच संदेश देते की संयम ठेवा, प्रेमाने जगत राहा आणि योग्य वेळ येण्याची वाट पहा. कारण जसे हे फूल योग्य वेळ आल्यावर उमलते, तसेच आपल्या जीवनातील आनंद आणि यश देखील योग्य वेळ आल्यावरच मिळते. मित्रांनो, आता काही सामान्य प्रश्नांची उत्तरे पाहूया. घरात ब्रह्मकमळ ठेवणे शुभ आहे का? होय, अनेक लोक ते शुभ मानतात, परंतु त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. झाड कोमेजले तर अशुभ होते का? नाही. झाड ही एक सजीव गोष्ट आहे. त्याला योग्य पाणी, हवा आणि काळजी मिळाली नाही तर ते कोमेजू शकते. याचा शुभ किंवा अशुभ घटनांशी थेट संबंध जोडू नये. पूजा रोज करावी का? होय, रोज 2 मिनिटे जरी नामस्मरण केले तरी ते पुरेसे आहे. भक्तीमध्ये सातत्य अधिक महत्त्वाचे असते. मित्रांनो, आता या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा संदेश ऐका. देव फक्त मंदिरात नसतो. देव प्रत्येक चांगल्या विचारात असतो, प्रत्येक चांगल्या कृतीत असतो, प्रत्येक जीवामध्ये असतो. जर तुमच्या मनात प्रेम असेल, दुसऱ्यांना मदत करण्याची भावना असेल, तर तीच सर्वात मोठी पूजा आहे. ब्रह्मकमळ आपल्याला निसर्गावर प्रेम करायला शिकवते, श्रद्धा ठेवायला शिकवते आणि संकटाच्या काळातही आशा सोडू नका हा संदेश देते. मित्रांनो, जर तुमच्या घरात ब्रह्मकमळाचे झाड असेल तर त्याची प्रेमाने काळजी घ्या, आणि जर नसेल तर आपल्या घरात एखादे झाड नक्की लावा, कारण झाडे ही देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट आहेत. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहून तुमची उपस्थिती नक्की नोंदवा. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. जय जय स्वामी समर्थ.